नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आहे चंद्रग्रहण. दुपारी 3:20 पासून ते 10 मिनटं कमी 7पर्यंत, म्हणजेच की सूर्यास्त होईपर्यंत आहे. सूर्यास्तानंतर आपल्याला स्नान वगैरे करून घ्यायचं आहे. चंद्रग्रहणच्या कालावधीमध्ये आपल्याला जास्त काही सेवा नाही जमलं तरी फक्त श्रीराम जय राम जय जय राम किंवा श्री स्वामी समर्थ किंवा जे कुठले पण तुमचे इष्टदैवत आहे तुम्ही नामस्मरण करू शकता. कारण की नामस्मरण केल्याने आपण सर्वांनी जितकं पण नामस्मरण होईल तितकं करायचंच आहे. असं केल्याने चंद्रदेवताला जे काही वेदना होतात त्याचा त्रास कमी होण्यास मदत होते. आणि मुळात काय म्हणजे चंद्रदेवता आणि सूर्यदेवता हे जागृत दैवत आहे, ते दिसणारे दैवत आहे. ते आपल्याला थोडंसं सुई टोचली, काटा टोचला तर किती दुःख होते, तसं चंद्रदेवताला सूर्यदेवताला ग्रहण लागणं म्हणजे खूप कसं तरीच वाटते देवाला. कारण की असं पाप जास्त होत आहे तर असं होत आहे असं म्हणतात. आपल्याला जास्तीत जास्त चंद्रदेवताला त्रास होणे म्हणून नामस्मरण सेवा तर नक्की करायची आहे. कारण की सुट्टी आहे नाही आहे, सर्वांना सेवा जमती करायला असं नाहीच. आपण जिथं कुठं पण असो बसल्या ठिकाणी रामनाम जप केलं तरी पुरे. कारण की जेव्हा केव्हा पण चंद्रदेवता ग्रहणामधून सुटतील तेव्हा ते बघतात की माझ्यासाठी कोण कोण सेवा केली आहे. आणि जेव्हा ते बघतात ह्यानी सेवा केली आहे त्यांना चंद्रदेवता असो सूर्यदेवता असो भरभरून आशीर्वाद देतात. ह्याच्यापर्यंत जास्त आपल्याला काय पाहिजे हो सांगा. निस्वार्थ भावनेने देवासाठी आज आपल्याला सेवा करायचीच आहे. चला तर मग झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.